सुधाकर घारे आमदार झाले तर मी असं समजेल भरत भगत आमदार झाले. मी असं समजेल कर्जत तालुक्यातला राष्ट्रवादीचा प्रत्येक कार्यकर्ता आमदार झाला. सुधाकर घारे या माणसाचं नाव गावातल्या शेवटच्या घटकाच्या देखील तोंडात मला ऐकायला मिळतं. महेंद्र थोरवे त्यांच्या मागे मोठे युवक आहेत, तरुण आहेत. कारल्याचं बी लावलं आणि त्याला कलिंगड कधी आलेला आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला बघायला मिळालं नाही. तर या निवडणुकीमध्ये सुधाकर घारे बाजी मारतील. हजारो कार्यकर्त्यांचं जाळं उभा करण्यासाठी मी सुधाकर घारेंच्या सोबत आहे. सुधाकर घारे देखील सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत झपाटून काम करतात. मग रायगड जिल्ह्यातलं एकंदरीत राष्ट्रवादी पक्षाचं भविष्य आपल्याला काय वाटतंय? परंतु सुधाकर घारे हे सुद्धा निवडणुकीच्या तयारीला लागलेत. म्हणजे त्यांना कुठल्या तरी पक्षाच्या नेत्यांनी काहीतरी कानामध्ये म्हणा मंत्र दिला असेल. तटकरे साहेब काय साधी सोपी आसामी नाही आहे. नमस्कार, मी प्रथमेश कुडेकर, माझे सहकारी प्रभाकर गंगावणे आणि नरेश जाधव. आज आम्ही आलोय एक विशेष चर्चासत्र घ्यायला. भरतभाई भगत यांना शिवसेनेचं बुलंद तोफ म्हणून ओळखलं जायचं, ते आज राष्ट्रवादी पक्षात आहेत. नक्की असं काय घडलं की ते राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला, किंवा अशी काही त्यांची तत्त्व होती का जी शिवसेनेमध्ये डावलली जायची? या सर्व गोष्टींची आपण त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत. महाराष्ट्रातलं राजकारण आपण बघतोय की राजकारण्यांचं नक्की चाललंय काय, जनसामान्यांना किंवा कित्येक कार्यकर्त्यांना नक्की काय कळतच नाही. रातोरात नेते पक्ष बदलतात. कार्यकर्त्यांना सुद्धा कुठेही सुगावं लागत नाही की आपले नेते नक्की आज ह्या पक्षात आहेत, उद्या कोणत्या पक्षात जातील. कार्यकर्त्यांनी काय करायचं की फक्त नेत्यांच्या मागेच फिरायचं. पक्षाची काही सूत्र असतील, तत्त्व असतील, ती कुठेतरी धुळीस मिळताना संपूर्ण महाराष्ट्रात दिसत आहेत. भरतभाई, आम्ही बघतोय की अनेक ज्येष्ठ नेते महाराष्ट्रातल्या राजकारणाला काही जण कंटाळून अक्षरशः त्यांनी पक्षप्रवेश केले आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा नव्या उमेदीने सुरुवात करत कार्यकर्ते जोडत त्यांनी त्यांचा नवीन प्रवास सुरू केला. सर्वात आधी ह्या चर्चासत्रात मी आपलं स्वागत करतो. आम्हाला अगदी थोडक्यात ऐकायला आवडेल की आपण राजकारणात कसे आलात, आपले राजकीय गुरु कोण, आणि हा राजकीय प्रवास आपला कसा झाला? असं आहे, मी महाराष्ट्र राज्याच्या पाटबंधारे खात्यामध्ये नोकरी करत होतो. साधारणतः 1999च्या आसपास नोकरीमध्ये माझं मन रमत नव्हतं. कारण माझे वडील स्वातंत्र्य सैनिक, त्या रक्तातून मी जन्माला आलेला असल्यामुळे काही गोष्टी मला नाही पटल्या. नोकरीत रमण्यापेक्षा आपण समाजकारणात, राजकारणात जाऊ का, असा माझ्या मनामध्ये विचार केला आणि मी दुपारी साधारण 11 वाजता माझ्या नोकरीचा राजीनामा दिला आणि 3 वाजता उमेदवारी पंचायत समितीची मी भरली. अशा पद्धतीने माझा राजकारणामध्ये प्रवेश. सुरुवात अशी झाली की सुरुवातीच्या कालखंडामध्ये नोकरी करत असताना इथून दिवावरून पनवेल ह्या ट्रेनचा प्रवास करताना ट्रेनमध्ये मार्मिकचं वाचन सातत्याने मी करत असे आणि मार्मिकमधले बाळासाहेबांचे विचार, या विचाराने माझ्या मनाचा कुठेतरी वेध घेतला आणि मला बाळासाहेबांचे विचार पटू लागले. आणि त्या अनुषंगाने साधारणतः 1984ला ज्यावेळी कर्जत तालुक्यामध्ये शिवसेनेच्या 3 शाखा होत्या, मग ती एक कर्जतची असेल, दुसरी नेरळ असेल आणि तिसरी उकरूची असेल, त्यावेळी कर्जत तालुक्याला तालुका प्रमुख हे पद देखील नव्हतं. जिल्हा प्रमुखाची देखील नेमणूक त्या कालखंडामध्ये झाली नव्हती. साबीरबाई शेख आणि मनोहर आंबवणे या दोघांना आणून मी माझ्या गावामध्ये 19/5/1984ला शिवसेना शाखा स्थापन केली आणि अशा पद्धतीने शिवसेनेचा विचार घेऊन मी कामाला लागलो. निश्चित पद्धतीने समाजसेवेची आवड असल्यामुळे मी राजकारणामध्ये आलो. नक्कीच आपण म्हणतो की प्रत्येकाला कोणी ना कोणी एक पाठबळ असतं किंवा राजकीय गुरु असतो. आपण कोणाला राजकीय गुरु मानतो? तसं पाहू गेलं तर राजकारणाचे धडे मला माझ्या वडिलांकडून मिळाले. माझे वडील काँग्रेसचे तालुका अध्यक्ष होते. तुकाराम सुर्वे ज्यावेळी आमदार झाले त्यावेळी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष भगत नसतात, ते माझे वडील आहेत, जे क्रांतिकारक आहेत, ज्यांचं देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये योगदान आहे. तर त्यांच्यामुळे त्यांच्याकडे येणारे लोक भेटण्यासाठी, त्यामुळे घरात होणाऱ्या चर्चा मी लहानपणापासून माझ्या कानावर जात असे. मग त्यावेळी मी कधी स्वतः देखील निवडणूक लागल्यानंतर मला आजही आठवतं की मी काँग्रेसचं गाय वासरू हे त्यावेळी भिंतीची घरं नव्हती, म्हणजे अगदी कुडामेडीची घरं असायची. त्या कुडामेडीच्या घरावर शेणाने सारवण केलेल्या घरावर मी देखील त्या काळामध्ये लिहिलेलं आहे की काँग्रेसला विजयी करा, निशाणी गाय वासरू. अशा पद्धतीने राजकारणातले धडे मला त्याच वेळी माझ्या वडिलांकडून, माझे वडीलच हे खरे माझ्या अर्थाने गुरु आहेत, आणि मग वडिलांकडून ह्या सगळ्या गोष्टी घडत गेल्या आणि मला आवड निर्माण झाली आणि मी या क्षेत्राकडे वळलो. आपण बघतोय जेव्हा राज्यातलं हे राजकारण तापलं, ठाकरे यांची सत्ता पालट होऊन शिंदे यांनी धुरा स्वीकारली आणि आत्ताच्या सध्याच्या राजकारणात आपण बघतोय की कुठेतरी पुतण्यांनी काकांना शह दिला आणि संख्याबळ घेऊन आता राष्ट्रवादी फोडली. मग शिवसेना ते आता राष्ट्रवादी असं का?
आणि विषय असा आहे, शिवसेनेमध्ये ज्यावेळी बंड झालं, एकनाथ शिंदे ज्यावेळी बाहेर पडले, त्या कालखंडामध्ये ज्या ठिकाणी तुम्ही माझी मुलाखत घेताय याच भागामध्ये कार्यकर्त्यांचा प्रथम मेळावा घेणारा मीच आहे. दसरा मेळाव्याला देखील ट्रेनद्वारे मी 500 ते 700 तरुणांना घेऊन जाणारा मीच आहे. परंतु या ठिकाणी ज्यांच्यावर माननीय उद्धव साहेबांनी पक्षाची धुरा सोपवलेली आहे किंवा विश्वास ठेवलेला आहे, ही सगळी मंडळी त्यांना पटेल त्या पद्धतीने त्यांचा कारभार चालत असेल. एक प्रसंग असा घडला होता की माथेरानचे प्रसाद सावंत यांच्यावर एक प्राणघातक हल्ला झाला आणि त्या हल्ल्याच्या वेळेला बरोबर त्याच पिरियडमध्ये माननीय आदित्यसाहेब ठाकरे कर्जतला मिटिंगला आले होते. त्या मिटिंगमध्ये देखील मी गेलो होतो आणि त्या मिटिंगमध्ये माझे शब्द होते, मी शेवटच्या श्वासापर्यंत शिवसेनेच्या सोबत राहीन, उद्धव साहेबांच्या सोबत राहीन. मी त्या मताशी आजही ठाम आहे, त्यावेळी ठाम होतो, आजही ठाम. हे सगळं करत असताना शिवसेनेचे जे पदाधिकारी आहेत, जे या ठिकाणी शिवसेना चालवत आहेत, त्या लोकांनी कधीही कुठल्याही प्रकारे कुठल्या मिटिंगमध्ये न बोलवणं, कुठलं आमंत्रण न देणं, अशा पद्धतीने मला डावलण्याचं, म्हणजे मी तर कोणाचा स्पर्धक नाही. मी खऱ्या अर्थाने जर म्हणाल तर मी राजकारणामध्ये कमी आहे, पण मी समाजकारणामध्ये 100% माझं रक्तच ते आहे, समाजकारणाचं रक्त आहे. मला लोकांची कामं करायला आवडतं आणि मग लोकांची कामं करत असताना मी त्यावेळी दुसऱ्या मिटिंगमध्ये जिल्हा प्रमुख आल्यानंतर त्यांना विनंती केली की आपण सगळेजण पोलीस स्टेशनला जाऊ, प्रसाद सावंतवर का आघात झाला आहे, कशासाठी केला आहे, पोलीस का कार्यवाही करत नाही, आपण त्यांना संयुक्तपणे जाऊन विचारू, अशा पद्धतीची मागणी केली. त्याने माझी मागणी सपशेल धुडकावली. मिटिंग संपल्यावर ते निघून गेले आणि मग एकंदरीत तोही माझा त्या ठिकाणी एक प्रकारचा तो कचराच मी म्हणतो, माझा तो कमीपणात त्यांनी केला. मला त्याच्यातही काय वाटलं नाही. त्याच्यानंतर काही कामं सांगायला गेल्यावर फोनसुद्धा तो माणूस उचलत नव्हता. म्हणजे जिल्हा प्रमुख मनोहर भोईर यांना जर फोन केला, मला वाटतं माझं कॉल रेकॉर्डिंग काढलं तर तुम्हाला सगळ्यांना ते तपासता येईल की मी कितीतरी वेळा त्यांना फोन करतो, फोन पण तो माणूस घेत नसेल. मग मला नेमकं सांगायचं कुणाला? मग याच्यासाठी मी सेना भवनमध्ये देखील वरिष्ठ जे पदाधिकारी, वरिष्ठ नेते मंडळी आहेत, मग पक्षाचे सचिव माननीय खासदार, रत्नागिरीचे खासदार, त्यांच्याशी मी त्यावेळी तिथे जाऊन भेट घेतली. विनायक राऊत साहेबांना मी सविस्तर माहिती दिली. मुंबईच्या आत्ता माझी महापौर, पण मुंबईच्या महापौर डॅसिंग महिलांचं नेतृत्व माननीय किशोरीताई पेडणेकरांशी माझी चर्चा झाली. मी शिवसेना नेते दिवाकर रावते साहेबांना ही गोष्ट सांगितली. मी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे साहेबांच्या कानावर हा विषय सेनाभवनामध्ये घातला. त्यानंतर अगदी नजीकच्या काळामध्ये विजय कदम नावाचे एक सदग्रस्त आहेत की ज्यांना संपूर्ण कोकणाचे समन्वयक म्हणून नेमलेलं आहे. मी त्यांच्याशी संपर्क साधला आणि जे येथे चाललं आहे हे कुठेतरी थांबलं पाहिजे. खऱ्या अर्थाने उद्धवजी साहेबांना जे काय अभिप्रेत आहे किंवा त्यांना ज्या पद्धतीने शिवसेनेचा उद्याचा भविष्यकाळातला निकाल पाहिजे होता, त्या दृष्टीने इथलं कामकाज चालत नव्हतं आणि आम्हाला डावलत होतं. सातत्याने डावलणं, मग एखादा पदाधिकारी माझ्या संपर्कात असेल तर त्याला पदावरून काढणं, मग त्याच्यामध्ये उपतालुका प्रमुख निवृत्ती झोमटे असतील, पंचायत समितीचे काही विभाग प्रमुख, ह्या रातोरात बदलले, सकाळी नवीन पदाधिकारी. आणि मी या भागामध्ये सातत्याने काम करतो आहे. आज ज्या कार्यालयात आपण बसलो आहे, 15 ऑगस्ट मागच्या वर्षीच्या 15 ऑगस्टला ह्या कार्यालयाचं ओपनिंगला मी केदार दिघेने इथे आणलं. कारण ठाणे जिल्हा आणि हे कर्जत तालुका ही बाँड्री आहे. या तालुक्यावर तसं पाहायला गेलं तर जेवढं प्रभुत्व बाळासाहेबांचं आहे तेवढंच प्रभुत्व माननीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं आहे. त्यामुळे दिघे साहेबांचा पुतळा म्हणून त्यांना आणून मी ह्या कार्यालयाचं ओपनिंग केलं. अशा पद्धतीने आपलं कामकाज सातत्याने चालू होतं. परंतु न बोलवणं, न ऐकणं, अशा पद्धतीने जेव्हा सुरू झालं तर माझ्यासोबत जे कार्यकर्ते आहेत, मी कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर राष्ट्रवादीकडे गेलो. मी स्वतःहून पक्षाची निवड केली नाही, पण कार्यकर्त्यांचं म्हणणं आलं की जिथे भरतभाई आपल्याला सन्मान नाही तिथे राहू नये, असं वंदनीय बाळासाहेबांनी सांगितलं होतं. जिथे तुम्हाला मान सन्मान नाही त्यांच्यासोबत राहू नका. हे वंदनीय बाळासाहेबांचीच शिकवण आहे आणि ती शिकवण आमच्या रक्तामध्ये भिनलेली आहे. आणि त्यामुळे कार्यकर्त्यांचा जो मनाचा ओढा होता तो, आणि मलाही ते जाणवत होतं की आपल्याला या ठिकाणी डावललं जात आहे. आणि त्या पद्धतीने मग नाईलाजाने, हे हौशी खातर नाही किंवा कुठल्या स्वार्थापोटी नाही, परंतु निश्चित पद्धतीने नाईलाज म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाण्याचा आमचा निर्णय झाला. त्यावेळी राष्ट्रवादी ही एक संघ होती. ज्यावेळी मी राष्ट्रवादीमध्ये जाण्याचा मनोदय व्यक्त केला त्यावेळी राष्ट्रवादी एक संघ होती. राष्ट्रवादीचे आज रायगड जिल्ह्यामधले सर्वेसर्वा हे माननीय तटकरे साहेब आहेत, हे सर्वांना श्रुत आहे. आणि मग तटकरे साहेबांच्याबरोबर माझी बैठक झाली होती. आता दुर्दैवाने राष्ट्रवादीमध्ये देखील काही विभाग झाला आणि मग तटकरे साहेब हे निश्चित पद्धतीने रायगड जिल्ह्याचं नेतृत्व करतात.
मग रायगड जिल्ह्यातला दुसरा नेतृत्व करणारा मला नेता पण इथे या ठिकाणी या भागामध्ये तसा वाटला नाही की त्याच्यासोबत आपण जाऊन काम करू. माझा त्यावेळची धारणा माझ्या मनामध्ये स्पष्टपणाने अशी होती की निश्चित पद्धतीने महाराष्ट्रामध्ये जी महाविकास आघाडी जी काय स्थापन झाली होती त्या महाविकास आघाडीचा घटक राष्ट्रवादी होती. म्हणजे आपण जरी शिवसेनेचा जरी त्याग केला किंवा शिवसेनेतून जरी आपण बाजूला झालो तरी आपण त्यावेळी महाविकास आघाडीच्या सोबत असू या भावनेतनं राष्ट्रवादीची आमच्या कार्यकर्त्यांनी निवड केली आणि मग राष्ट्रवादीमध्ये जाण्याचा आमचा निर्णय झाला. तोपर्यंत राष्ट्रवादीचे 2 भाग झाले होते आणि राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करताना निश्चित पद्धतीने डोळ्यासमोर हे तटकरे साहेबांचं नेतृत्व हे निश्चित होतं. कारण तटकरे साहेबांच्या बरोबर माझे व्यक्तिगत काही वर्षाचे संबंध होते. ज्यावेळी तटकरे साहेब जिल्हा परिषद अध्यक्ष होते त्यावेळी मी पंचायत समितीचा कर्जतला मेंबर होतो. त्यामुळे जो काय परिचय असावा लागतो तो परिचय त्यांचा माझा असल्यामुळे मला भविष्यकाळामध्ये माझ्या एखाद्या कार्यकर्त्याचं काम अडलं, एखादा कार्यकर्ता कुठे अडला, त्याला कुठली गरज असेल तर त्याचं काम मी कुठून सोडू शकतो तर मी देखील एक गॉडफादर शोधतो आणि मला गॉडफादर तटकरे साहेबांच्या मध्ये दिसला आणि म्हणून मी राष्ट्रवादीमध्ये जाण्याचा निर्णय केला. आपण बघतो की आपल्यासारखे जे ज्येष्ठ नेते असतील जे इतके वर्ष झाले समाजकारणामध्ये जास्तीत जास्त काम करत आहेत, कार्यकर्त्यांशी मोठा दांडगा संपर्क आहे, कुठेतरी कधीतरी वरिष्ठांकडून डावललं जातं आणि आपल्या तत्वांमध्ये ती चौकट बसत नाही. मग अशी काही तत्त्व आहेत का जी राष्ट्रवादीमध्ये शाबूत राहतील आणि राष्ट्रवादीत तुम्हाला पुढे जाण्याची संधी मिळेल? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी या ठिकाणी सांगतो, माझा असा काय फार मोठा मनोदय नाही की मी कुठेतरी राजकारणामध्ये फार मोठ्या पदावर गेलो पाहिजे. परंतु या ठिकाणी सध्याच्या याच्यामध्ये सुधाकर घारे नावाची एक व्यक्ती आहे ज्याला पक्षाने नेतृत्व त्याच्याकडे दिलेलं आहे, विश्वास आहे. आणि सुधाकर हा होतकरू तरुण आहे, जमिनीवरचा माणूस आहे, नम्र माणूस आहे आणि निश्चित पद्धतीने ऐकणार आहे. काही सांगितलं तर रात्रीसुद्धा तो आपला ऐकेल हा विश्वास माझ्या मनामध्ये आहे आणि तो त्या पद्धतीने आता वागतो देखील. मग मी कुठलीही स्पर्धा कुणाशी करायला आलो नाही. मला जर पक्षाने काही संधी दिली उद्या भविष्यकाळामध्ये की तुला आम्ही हे पद देतो किंवा तुला ही निवडणूक लढायची आहे किंवा तुला हे या ठिकाणी आम्ही तुझी नेमणूक करणार आहोत, दिली तरी खुश, नाही दिली तरी खुश. माझ्याबरोबर जे लोक आहेत त्यांचं रात्री 2 वाजता जे अडलेलं काम आहे ती करण्याची क्षमता असणारं नेतृत्व मला त्या ठिकाणी तटकरे साहेबांच्या माध्यमातून दिसतं आणि दुसरं खालोखाल सुधा घारे दिसत आहेत. आणि कर्जत तालुक्यामध्ये जे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत, जे नेते मंडळी आहेत, मग एकनाथ धुळे असतील, अशोकराव भोपतराव असतील, भगवान भोईर असतील, भगवान चंचे असतील, ही सगळी मंडळी माझे अतिशय चांगले संबंध. म्हणजे तसं राजकारणामध्ये कर्जत तालुक्यामध्ये कुठल्याही राजकीय पक्षाच्या बरोबर किंवा पक्षाच्या नेत्याबरोबर माझं कधीही कुठलाही वाईटपणा झालेला आजच्या तारखेपर्यंत नाही आणि पुढे तो मी होऊ देणार नाही. मी काळजी तीच घेईन. फक्त विश्वास एवढाच आहे की मला माझ्या गावचं काम अडलं, माझ्या परिसरातलं काम अडलं, मला एखाद्या हॉस्पिटलसाठी मदत पाहिजे असेल, मला अन्य काही कामासाठी मदत पाहिजे असेल, मला एखाद्या तरुणाला कुठेतरी नोकरी द्यायची असेल, त्याला कुठेतरी रोजगार द्यायचा असेल, माझ्या भागातल्या महिलांना मला काय रोजगार देता येईल का, माझ्या भागातल्या शेतकऱ्यांसाठी मला करता काय येईल का, हे माझ्या मनातले खऱ्या अर्थाने प्रश्न आहेत. आणि ते प्रश्न तटकरे साहेबांच्या माध्यमातून अजितदादांच्या नेतृत्वाखाली सुटतील आणि ते सोडवण्यासाठी सुधाकर घारे या माणसाचा मला 100% उपयोग होईल. केवळ सुधाकर घारे नाही तर संपूर्ण राष्ट्रवादीची टीम कर्जत तालुक्यातली हे निश्चित पद्धतीने माझा मान सन्मान ठेवून त्या ठिकाणी माझं मी सांगितलेलं काम पुढाकाराने करतील हा विश्वास माझ्या मनामध्ये या क्षणाला आहे. त्यामुळे मी राष्ट्रवादीमध्ये गेलो. एकीकडे आपण बघतोय शिवसेनेमध्ये मोठा बंड झाला, शिवसेना पक्ष फाकटला, त्याच्यानंतर आता राष्ट्रवादीमध्ये फाळणी होताना दिसते. मग रायगड जिल्ह्यातलं एकंदरीत राष्ट्रवादी पक्षाचं भविष्य आपल्याला काय वाटतंय? विषय असा आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भविष्याचा आपण जर विचार करायला गेलो तर आज विधानसभेच्या निवडणुका जर बघितलं तर केवळ एकमेव अदितीताई रायगड जिल्ह्यामधून निवडून आलेल्या आहेत. आणि मग असं असताना त्या ठिकाणी शिवसेनेचे 3 आमदार आहेत जे आज शिंदे गटाकडे आहेत, त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे 3 आमदार आहेत. आणि मग या अवस्थेमध्ये राष्ट्रवादी निश्चित पद्धतीने उभी राहील असा जर तुमच्या मनाला शंका असेल तर ती माझ्या मनात नाही. कारण ज्या भागामध्ये मी राहतो त्या भागामधल्या लोकांच्यामध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केलेलं काम हे त्या ठिकाणी पोचलेलं आहे. सुधा घारेंच्या माध्यमातून तुम्हाला मी सांगेन की सुधाकर घारे या माणसाचं नाव गावातल्या शेवटच्या घटकाच्या देखील तोंडात मला ऐकायला मिळतं. त्यामुळे मला वाटतं राष्ट्रवादीचं भवितव्य अगदी कुठे काय नसलं तरी रायगड जिल्ह्यामध्ये उज्ज्वल राहील. कारण राजकारणातला अतिशय धुरंधर नेतृत्व तटकरे साहेब काय आधी साधी सोपी असा मी नाही आहे. तटकरे साहेब हे एक अतिशय धुरंधर नेतृत्व आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला भविष्य या रायगड जिल्ह्यामध्ये 100% राहील हा माझ्या मनामध्ये विश्वास आहे. आपण बघतोय संपूर्ण कर्जत खालापूर मतदारसंघात राष्ट्रवादीचं जोरदार आता हल्ली बॅनरबाजी होते. सुधाकर
घारे यांचं नाव एकदम प्रकर्षाने समोर येतं. सगळे कार्यकर्ते आता जोरदार घोषणाबाजी करतात भावी आमदार म्हणून. विकासाचे एकच वारे नाव त्यांचं सुधाकर घारे असं सुद्धा आपण सगळीकडे पाहतोय. मग सुधाकर घारे यांचं नेतृत्व अधिक बळकट करण्यासाठी आपण एक आता राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आता झालेले आहात. सर्व कार्यकर्त्यांना एकत्रित घेऊन आपण सुधाकर घारेंना कशा रीतीचं पाठबळ देणार आहात? मी तर आता जी सुरुवात केली ती अशी आहे मुळामध्ये की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक गावामध्ये गाव कमिट्या झाल्या पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बूथ कमिटीसाठी जोर दिला पाहिजे. अशा पद्धतीचं काम मी ग्रामीण भागामध्ये मी पक्षामध्ये प्रवेश केल्यापासून सातत्याने करत असतो. काही ठिकाणी यश येतं, काही ठिकाणी अपयश येतं, काही ठिकाणी कार्यकर्ते पाहिजे तेवढे हे करत नाही. कारण थोडक्यात थोडी पेशवाई देखील त्याच्यामध्ये आहे. त्यांना त्या शिवशाहीकडे वळायला थोडासा वेळ लागेल. पण निश्चित पद्धतीने सुधाकर घारे देखील सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत झपाटून काम करतात. त्यांच्या सोबतीनं मी देखील काम करतो आहे. आमच्या सोबतीने ज्यावेळी या कर्जत तालुक्यामध्ये जेव्हा आमची कार्यकारिणी खऱ्या अर्थाने होईल, म्हणजे गाव कमिट्या होतील, बूथ कमिट्या होतील, पंचायत समिती, जिल्हा परिषदेचे वार्ड अध्यक्ष नेमले जातील आणि मग अशा पद्धतीने कार्यकर्त्यांचा संच एकदा उभा राहिला. कारण जिल्हा परिषद आणि पंचायत समिती, एका जिल्हा परिषदेमध्ये एक पंचायत समिती, दोन पंचायत समिती, एक जिल्हा परिषद. एका जिल्हा परिषदेची 11 पुरुष गटाची कमिटी, 11 महिलांची कमिटी, 11 युवकांची कमिटी, 11 तुमच्या युवतींची कमिटी. मग एक जिल्हा परिषदेमध्ये 44-50 कार्यकर्ते जेव्हा कार्यान्वित होतील आणि खऱ्या अर्थाने पक्षाचा विचार लोकांच्यापर्यंत पोचवतील, त्या दिवशी मला वाटतं आम्ही जे काय काम आता करतो आहे सुधाकर घारेंच्यासाठी ते निश्चित पद्धतीने यशस्वी होईल असा माझ्या मनामध्ये ठाम विश्वास आहे. आणि त्या विश्वासाच्या बळावरच या ठिकाणी काम करतो आहे. मग त्याच पद्धतीने पंचायत समितीला 44, त्याच पद्धतीने पलीकडच्या पंचायत समितीला 44, गावामध्ये देखील 4 कमिट्या केल्यानंतर एक गावामध्ये 44 कार्यकर्ते. अशा पद्धतीने कार्यकर्त्यांचा हजारो कार्यकर्त्यांचं जाळं उभं करण्यासाठी मी सुधाकर घारेंच्या सोबत आहे. आणि सुधाकर घारे देखील विश्वासाने मी सांगितलेल्या गोष्टी मान्य करतात आणि त्या पद्धतीने कामकाज तालुक्यामध्ये सुरू आहे. आमच्या कळंब जिल्हा परिषद वार्डमध्ये जिथे मी भविष्य काळामध्ये निवडणूक लढायचा पण विचार करतो आहे, इलेक्शन काय पडेल मला माहिती नाही, परंतु त्या दृष्टीनं मी ह्या कळंब जिल्हा परिषद वार्डमध्ये आत्तापर्यंत जवळजवळ 60-70% गावांच्यामध्ये आम्ही कमिट्या उभ्या करण्यामध्ये यशस्वी झालो आहे. बूथ कमिट्या आम्ही त्या ठिकाणी उभ्या करण्यामध्ये यशस्वी झालो आहे. नजीकच्या काळामध्ये हा वार्ड पूर्ण होईल. त्याच्यानंतर मी तालुक्यामध्ये जाईन आणि तालुक्यामध्ये देखील एक गावामध्ये हा विचार मी घेऊन जाईन. माझ्यासोबत कार्यकर्ते येत आहेत, सगळेजण आम्ही संयुक्तपणे काम करतो. मग त्याच्यामध्ये कुठलाही कार्यकर्ता आज बाजूला नाही, एका विचाराने चाललो आहे. फक्त प्रत्येकाला आपल्या प्रपंचातून, आपल्या संसार गाड्यातून जो काही वेळ मिळतो तो त्यांनी पक्षासाठी द्यावा अशा पद्धतीचा विनंती आम्ही सातत्याने करतो आहे. आणि कार्यकर्ते त्या पद्धतीने, नेते मंडळी त्या पद्धतीने कार्यकर्त्यांच्या सगळ्या सोबतीनं आम्ही काम चालू केलं आहे. भविष्यकाळामध्ये तुम्हाला राष्ट्रवादीचं एक सुंदर असं कार्यकर्त्यांचं जाळं तुम्हाला अनुभवायला आल्याशिवाय राहणार. कर्जत खालापूर मतदारसंघात सुरेश भाऊ लाड हे 3 टर्म आमदार होते. त्याच्यानंतर त्यांचं पारडं झुकवत आमदार महेंद्र थोरवे यांनी इथे शिवसेनेचा झेंडा फडकवला. आता रनिंग आमदार शिवसेना जे नेते आहेत महेंद्र थोरवे, त्यांच्या मागे मोठे युवक आहेत, तरुण आहेत. मग असा दमदार नेतृत्व अजून एक समोर असताना सुधाकर घारे यांना टफ फाईट देताना कितपत जड जाणार? विषय असा आहे, कर्जत खालापूरमधील मतदार सुज्ञ मतदार, त्यांना सत्य काय असत्य काय हे ओळखण्याची क्षमता आहे. ते धर्माला अधर्माला देखील ओळखू शकतात, ते खऱ्याला खोट्याला ओळखू शकतात. त्यामुळे खरं काय खोटं काय हे जेव्हा माणूस ठरवू शकतो, कारण पूर्वीच्या काळामध्ये अशिक्षितपणा असल्यामुळे कधी कधी वेगवेगळ्या पद्धतीचे प्रचाराचे फंडे वापरले जायचे. आज प्रचाराचे फंडे वापरण्यापलीकडे मतदार आज तयार आहे. त्याची आज मानसिकता तयार झाली. उद्याच्या निवडणुकीवर मला या मतदारसंघामध्ये कुणाला पाठवायचं आहे, तुम्ही पत्रकार मंडळी आहात, तुम्ही जर कानोसा घेतला कर्जत तालुक्यामध्ये जाऊन जर मतदारांचा, तर तुम्हाला कळेल कर्जत तालुक्यातल्या मतदारांची काय भावना आहे. आणि त्या भावनेचा कदर, त्या भावनेचा आदर करून आम्ही आमच्या पद्धतीने कामाला लागलो आहे. निवडणुकीमध्ये स्पर्धा होते, युद्ध होतं, लढाई होते, कोणतरी जिंकतो, कोणतरी पराभूत होतो. परंतु मला वाटतं या निवडणुकीमध्ये सुधाकर घारे बाजी मारतील अशा पद्धतीचं वातावरण या मतदारसंघामध्ये आहे. सुधाकर घारे आमदार होतील असं आपण कल्पना करूयात. सुधाकर घारे आमदार झाल्यानंतर आपला जल्लोष कसा असेल? स्थानिक कार्यकर्त्यांसाठी सगळ्यात आधी आपला प्रयत्न काय असणार? जल्लोष म्हणाल तर मी जल्लोष करणारा माणूस आहे. महेंद्र थोरवे ज्यावेळी आमदार झाले त्यावेळी मी फेसबुक लाईव्ह करून जल्लोष केला होता. मी माझ्या घरामध्ये डीजे लावून मी एकटाच नाचत होतो, मी एकटाच मनमुराद आनंद लुटत होतो. सुधाकर घारे आमदार झाले तर मी असं समजेल भरत बघत आमदार झाला, मी असं समजेल कर्जत तालुक्यातला राष्ट्रवादीचा प्रत्येक कार्यकर्ता आमदार झाला.
अशा पद्धतीचा तो माणूस आहे. तो माणूस कोणाला ओव्हरटेक करणार नाही. सगळ्यांना बरोबर घेऊन चालण्याची क्षमता असणारा माणूस आहे. त्यामुळे त्या आमदार होणं ही काळाची गरज आहे. सुधाकर घारे आमदार झाले तर मी आमदार झालो, माझ्याबरोबर असणारे कार्यकर्ते आमदार झाले. काही आम्हाला कुठलाही सोय नाही, सुख नाही, दुःख नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये कुठल्याही प्रकारची विधानसभेच्या बाबतीमध्ये स्पर्धा नाही आहे. एकमुखी सर्व कार्यकर्त्यांनी, सर्व नेते मंडळी सुधाकर घारेंचं नाव त्या ठिकाणी जाहीर केलेलं आहे. थोडक्यात जाहीर झालेलं आहे. राहिला प्रश्न लागण्याचा. आता निवडणुकीमध्ये राज्यामध्ये जी आघाडी आहे, मग या ठिकाणी शिंदे गट, राष्ट्रवादी आणि भाजप ही जी आघाडी आहे, ही आघाडी इथं राहील न राहील मला त्याच्याबद्दल काही सांगता येणार, कारण तेवढ्या मोठ्या लेवलच्या गोष्टी मी करत नाही. परंतु सुधाकर घारे हे सुद्धा निवडणुकीच्या तयारीला लागलेत. म्हणजे त्यांना कुठल्या तरी पक्षाच्या नेत्यांनी काहीतरी कानामध्ये मंत्र दिला असेल की ह्या पद्धतीने हा मंत्र तुम्ही जतन करा, जपा. तर त्या पद्धतीने ते काम करतात. त्यामुळे मला वाटतं की उद्याची निवडणूक सुधाकर घारे 100% लढवते आणि ते आमदारही होते. नक्कीच भरतभाई, आपण त्यांना शुभेच्छा दिल्यात. आपण राष्ट्रवादीसोबत आहात. सुधाकर घारे यांच्या पाठी कार्यकर्त्यांची एक फौज घेऊन उभे आहात आपण. सुधाकर घारे आमदार होतील अशा शुभेच्छासुद्धा आम्ही देतो. आणि आजच्या चर्चासत्रात आपण वेळ दिलात त्याबद्दल मनपूर्वक नमस्कार. मी आपला खूप आभारी आहे, आपल्या चॅनलचा आभारी आहे. 16 तारखेला माझा वाढदिवस आहे. त्याचंही कव्हरेज तुम्ही तुमच्या या चॅनलच्या माध्यमातून करा. 16 तारखेला आपण एक मेडिकल कॅम्प आयोजित केले. 16 तारखेला या भागातल्या महिला त्यांना स्वयंस्फूर्तीने काही व्यवसाय करता यावा म्हणून कृषी खात्याची जी काही योजना आहे फूड प्रोसेसिंगची, त्या फूड प्रोसेसिंगच्या बाबतीमधलं मार्गदर्शन दिवसभराचं आपण या ठिकाणी ठेवलं आहे. साधारण 500 ते 700 महिला त्या ठिकाणी असतील. त्यांना मार्गदर्शन देऊन त्यांना उद्योगधंद्याला लावणं, त्यांच्या घरामध्ये 100-200 रुपये कुठून जातील, कसे जातील, आणि ते श्रेय जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळालं तर ती 500 कुटुंब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी जोडली जातील. हा एक म्हणजे माझ्या मनामधला एक आशावाद आहे. आणि आपण आशावादाच्या जोरावरच काम करतो. उद्या आपल्याला काय माहीत नाही उद्या काय घडणार आहे, परंतु उद्या चांगलं घडणार आहे असं मनामध्ये आणून आपण काम करू. चांगला जर विचार मनामध्ये घेऊन कामाला लागलो तर चांगलं घडेल एवढंच मला माहिती आहे. कारण वाडवडिलांची आपलं एक म्हण आहे, पेराल ते उगवतं. तुम्ही प्रेम पेरा, प्रेम उगवेल. तुम्ही प्रेम जर पेरलं नाही आणि तुम्ही प्रेम उगवेल अशी अपेक्षा ठेवत असाल तर असं होत नाही. कारण कारळ्याचं बी लावलं आणि त्याला कलिंगड कधी आलेलं आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला बघायला मिळालं नाही. त्यामुळे निश्चित उद्याचा काळ, भविष्यकाळ सुधाकर घारेंच्यासाठी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी आणि प्रत्येक कार्यासाठी आनंदाचा, यशाचा आणि स्फूर्ती वाढवणारा, शक्ती वाढवणारा, मनातले विचार आनंदित करणारा, आनंद द्विगुणित करणारा असाच ठरेल हा माझ्या मनातला विश्वास आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार भविष्यकाळामध्ये या मतदारसंघामध्ये आपल्याला बघायला मिळेल, या आशा माझ्याही मनात आहे आणि आपल्याही मनामध्ये असावी अशी आपल्याला विनंती आहे.